विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर एका प्रतिष्ठित वृत्तपत्रानं सर्वे केला ज्यामध्ये 48% पसंती जी आहे ती महाविकास आघाडीला दाखवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहे, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। सर, तुमचं स्वागत आहे। ज्या पद्धतीनं आता नवीन सर्वे बाहेर येतोय, कसं पाहता या सर्वेकडे? मला वाटतं सर्वेवर टीका करणारेच त्यांचा परिवाराचा असणारा पेपरचा तो सर्वे आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर किती विश्वासार्हता त्या सर्वेवर ठेवावी हा निश्चितच प्रश्न आहे। तथापि या सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष असेल हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मला वाटतं महाविकास आघाडीचे सर्व शरद पवार साहेब आहेत। त्यांच्या परिवाराचा सकाळ हा समूह आहे आणि स्वाभाविकपणे मला वाटतं त्या दृष्टीनं राजकीय हेतूनं प्रेरित होऊन काही चिमूटभर सॅम्पलच्या आधारे केलेला सर्वे आहे आणि त्याच्यामुळे त्याची ऑथेंटिसिटी फार आहे असं मला वाटत नाही। भाजपला पण या ठिकाणी 33.1% इतकी पसंती दाखवण्यात आलेली आहे आणि तेवढ्या जागा त्यांच्या येतील असं सुद्धा बोललं जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये भाजप राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष असं सुद्धा सांगण्यात आलं आहे। नाही, भारतीय जनता पार्टी हा राज्यातला सगळा मोठा पक्ष आहे आणि तो राहीलही। कारण आपण बघाल की भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार, राज्यात सरकार आणि देशातला एक मोठा पक्ष म्हणूनच तो स्थापित झाला आहे आणि महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी आहेत, पक्षाचं कॅडर आहे आणि त्याच्यामुळं आज आहे आणि उद्याही भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष निश्चितच राहील। याकरिता कुठल्या सर्वेची आवश्यकता नाही, ती वस्तुस्थिती आहे आणि राहील। जयंत पाटील यांना विधान परिषद निवडणुकीमध्ये फटका बसला, मतं कमी पडली, त्यांची मतं फुटली असं सुद्धा बोललं जात आहे। पण काँग्रेसची 7 मतं फुटली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 2 मतं फुटली असा थेट आरोप आहे जयंत पाटील यांनी केलेला आहे। मला वाटतं जयंत पाटील यांना आता ठेच लागल्यावर ते बोलायला लागलेत। तथापि या ठिकाणी एक गोष्ट खरी आहे की पवारसाहेब आपल्या डावपेचात कोणालाही सोडत नाहीत आणि खरं म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांनी, कामकऱ्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे। कधी काळी शेतकरी कामगार पक्ष, त्यांचे नेते हे चळवळीतले आणि लढवय्ये होते आणि तो काही अंशी वारसा टिकवण्याचं, जपण्याचं काम जयंत पाटील करत होते। परंतु इतर पक्ष गिळले बोलणाऱ्यांनी आता शेतकरी कामगार पक्ष गिळून टाकला आहे। म्हणजे छोटे छोटे पक्ष संपून टाकले जे आमच्यावर आरोप करत होते आणि स्वतःची असणारी पूर्ण मतंसुद्धा त्या ठिकाणी जयंतभाईंना देऊ शकले नाहीत। त्यांचा महाविकास आघाडीवर कंट्रोल राहिलेला नाही, त्यांचं उद्धव ठाकरे साहेबांनी ऐकलं नाही आणि त्यांचं काँग्रेसनेही ऐकलं नाही आणि त्याच्यामुळं मला वाटतं हा शेतकऱ्यांचा, कामकऱ्यांचा अपमान झालेला आहे आणि ॲट द सेम टाईम भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती छोटी शेतकऱ्यांची संघटना असणारी रयत क्रांती संघटना जी सदाभाऊ खोतांची आहे, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचं काम आम्ही केलं आणि छोट्या घटक पक्षांना आमच्याकडं मोठ्या प्रमाणावर पक्षांतर्गत मागणी असताना सुद्धा जपण्याचं काम केलं आणि एक चांगला संदेश आम्ही आमच्या सहकार्यानंही जपतो हा दिलेला आहे। त्याचवेळी त्यांनी सहकार्याला खड्ड्यात ढकलून दिलेला आहे महाविकास आघाडीने। नक्की संजय राऊत आरोप करतात। संजय राऊत म्हणतात की 2 एकर जमीन देण्यात आली, 7 आमदार काँग्रेसचे फोडण्यात आले आणि त्यामध्ये प्रत्येकी 20 ते 25 कोटींचा व्यवहार सुद्धा झाला। संजय राऊतांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि अशा प्रकारचा व्यवहार कुठे झाला, कसा झाला हे त्या ठिकाणी त्यांच्याकडून वधवून घ्यावं, सिद्ध करून घ्यावं, संजय राऊतांनी सांगावं। नाहीतर संजय राऊतवर अशा प्रकारचं खोटं बोलतो आणि एखाद्याची बदनामी करतो म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। मला वाटतं असं जर केलं नाही तर संजय राऊत हे केवळ बोलघेवडे आहेत। वाटेल ते खोटा नेरेटिव्ह सेट करायचा, पहिला खोक्यांचा केला, आता 25 पेट्यांचा आणला, खोक्यांचा आणला, कुठनं आकडे आणतात, बेताल त्या ठिकाणी बेछूट आरोप करायचे। पराभव पचवायला पण त्यांनी शिकलं पाहिजे। जो आम्हाला जे काही अपयश मिळालं आम्ही ते स्वीकारलं, कामाला लागलो। पेट्या, खोके
अशा प्रकारचे आरोप आम्ही करत बसलो नाही. नक्कीच. काँग्रेसचे आमदार आहेत कैलास गोरंट्याल. विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वीच त्यांनी म्हटलं होतं की काँग्रेसचे 4 आमदार आहेत जे फुटीच्या मार्गावर आहे, पण फुटले 7. नाना पटोले आता म्हणतात की या आमदारांना आम्ही बाहेरचा रस्ता दाखवणार. जर कैलास गोरंट्याल यांनी आधीच भाकीत केलं होतं, तर या काँग्रेसच्या आमदारांना समजवण्यामध्ये अपयश आलं नाना पटोले यांना? ते खरं म्हणजे नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष पदावर असताना सुद्धा पक्षांतर्गत त्यांच्या शब्दाला किती वजन आहे हाच खऱ्या अर्थानं संशोधनाचा विषय आहे. ते जरी बोलत असले तरी ते होईलच याची आपल्याला हमी देता येत नाही, कारण केंद्रामध्ये त्यांच्या शब्दाचा किती मान आहे हे आपल्याला अनेकदा दिसलेलं आहे किंवा संजय राऊतांसारख्या स्टेटमेंटनी ते दाखवून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं नाना पटोले यांचा हवेत गोळीबार आहे, कारण ते बोलत आहेत. आता किती कारवाई करणार आहे ते दिसतंय. खरं म्हणजे कारवाई करण्याच्या अगोदरच कैलास गोरंट्याल या काँग्रेसच्या आमदारानं काही गोष्टी आपल्याला सूचित केल्या होत्या. मग तुमचा जर त्या ठिकाणी वकूब असता तर तुम्ही कंट्रोल करू शकले असते. तुमचा ना दबाव, तुमचा ना वकूब, ना तुम्हाला तुम्ही प्रदेशाध्यक्ष असूनही तुमच्या शब्दाला वजन किंवा किंमत. त्याच्यामुळेच अशा प्रकारचं एक बेधुंद विस्कळीत असं वातावरण काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी दिसतंय. कारण नेताच जर सक्षम आणि भक्कम नसेल तर त्या ठिकाणी सैन्य असं विचलित होतं, विस्कळीत होतं. आपण बघाल महायुतीचे आमचे सगळे नेते एक वाक्यतेने आपापला पक्ष त्यांनी भक्कम ठेवला, आमदारांना भक्कम ठेवलं. हा एक दरारा लागतो तो या तिन्ही पक्षाने आपापले उमेदवार निवडून आणून दाखवून दिलं. नक्कीच. पण याचे परिणाम आता समोर येतील विधानसभेमध्ये काही पाहायला मिळेल? धक्का बसेल महाविकास आघाडीला? 100%. कारण याच्यातनं अनेक गोष्टी स्पष्ट झाल्यात. एक म्हणजे तुम्ही घटक पक्षाला दगा देता. कपिल पाटलांच्या बाबतीत आपण मुंबईत दाखवून दिलं. उद्धव ठाकरेंनी त्यांना सपोर्ट न करता त्यांचा कॅन्डिडेट टाकला. आता त्या ठिकाणी जयंत पाटील हे घटक पक्ष ज्यांनी लोकसभेला त्यांचं काम केलं त्यांना महाविकास आघाडीने दगा दिला, पवारसाहेबांनी दगा दिला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्यासाठी, कामकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पक्षाला आपण दगा दिला. आणि त्याच्यामुळं आता हे एकत्रित राजकारण करू शकत नाहीत हा संदेश महाराष्ट्रातील जनतेला गेला आहे. आणि जर जे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत, तिघात एकी होऊ शकत नाही, तर महाराष्ट्रातल्या जनतेला काय न्याय देणार? एकोप्यानं कसं सामोरं जाणार? आणि त्याच वेळेला आमचे तिन्ही नेते शिंदेसाहेब, फडणवीससाहेब आणि दादा हे एकत्र असल्याचं एक अभेद्य चित्र महाराष्ट्रातल्या जनतेसमोर गेलं. तिन्ही पक्ष एकवाक्यतेनं काम करतायत हे आमदारांनी दाखवून दिलं. आणि त्यामुळं कार्यकर्त्यांचंही मनोबल वाढलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातही विश्वास निर्माण झाला आहे की त्या ठिकाणी हे लोक महाराष्ट्राचं हित एकत्रितपणे आपला अंतर्गत एकमेकांच्या विषयांपेक्षा महाराष्ट्र विकासाला प्राधान्य देऊन करू शकतात, विकास करू शकतात. हा निश्चितच आत्मविश्वास वाढवण्याकरिता आम्हाला हा विजय त्या ठिकाणी सपोर्टिव्ह झालेला आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये होते. बरेचसे योजनांचा त्यांनी शुभारंभ केलेला आहे. प्रकल्पांची घोषणासुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. कसं पाहता याकडे? कारण विरोधक आता पुन्हा आरोप करू लागले की विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदींचे दौरे मुंबईत सुरू झाले. ज्याला मोदी द्वेषाची कावीळ झाली ते असंच बोलणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे विकास पुरुष आहेत हे अनेकदा त्यांनी सिद्ध केलं आहे. आजचं जर आपण भाषण मोदी साहेबांचं पूर्णपणे ऐकलं, पाहिलं, तर ते मुंबईच्या विकासावर बोललेत, महाराष्ट्राच्या विकासावर त्या ठिकाणी बोललेत. महाराष्ट्रातली वारकरी परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती अशा प्रकारे केवळ विकासात्मक बाबींवरच त्यांनी भाष्य त्या ठिकाणी केलं. देशाचा पंतप्रधान मुंबईची काळजी घेतोय. मुंबई आर्थिक राजधानी हे फायनान्शियल सेंटर त्या ठिकाणी व्हावं, इंटलेक्च्युअल सेंटर त्या ठिकाणी व्हावं आणि मुंबई झपाट्यानं विकसित व्हावी, छत्रपतींचा महाराष्ट्र झपाट्यानं विकसित व्हावा हा ध्यास घेतलेला पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून दिसला.
आता मोदी साहेब आले की यांना धडकी भरते आणि त्याच्यामुळं राजकीय टिप्पणी करण्यापलीकडं यांना काहीच दिसत नाही, तेच ते करताना दिसत आहेत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय की प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा विरोधकांचा सडकून समाचार घेतलेला आहे आणि त्यासोबतच नेमकी विधान परिषद निवडणूक जयंत पाटील हे का हरले त्यामागची कारणं देखील सांगितलेली आहे. यातून आत्मचिंतन महाविकास आघाडी कशा पद्धतीनं करणार आहे आणि काही कारवाई काँग्रेसच्या 7 फुटलेल्या आमदारांवर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.